नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज आपण घरी बसल्या विद्यार्थी MS CETचा फॉर्म आणि त्यातली त्यात MS CETच्या फॉर्मवरून नीटचं चॉईस फिलिंग कशा पद्धतीने करू शकाल या संदर्भात आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. सर्वप्रथम आपल्याला MS CETच्या वेबसाईटवर जायचं आहे. MS CETच्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसू शकतं की आपल्याला साइन इनचा ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला रजिस्टर ईमेल ID, त्याचबरोबर आपला रजिस्टर पासवर्ड या ठिकाणी काय करायचं आहे, टाकायचं आहे. जसं आपण रजिस्टर ईमेल ID ह्याच्यात टाकूया आणि पासवर्ड टाकूया, आपल्याला इथं काय होणार आहे, आपले या ठिकाणी लॉग इन होणार आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लगेच आपला जो पासवर्ड आहे CET सेलचा, जो तुम्ही तुमच्या ॲडमिशनचा फॉर्म भरण्याच्या वेळेस जे टाकला होता तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेकंड ऑप्शनला या ठिकाणी यायचं आहे. त्याच्यामध्ये CET रजिस्ट्रेशन, प्रोफाईल आणि सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस कॅप हे आपल्याला दिलेलं आहे. त्या सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस कॅपवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसं आपण या ठिकाणी क्लिक करू, आपल्याला एक वेबसाईट या ठिकाणी ओपन राहते. त्याच्यामध्ये आपल्याला मेडिकल कोर्स हा गोष्ट आपल्याला सिलेक्ट करायची आहे. मेडिकली आणि आयुष एज्युकेशन आपण सिलेक्ट केल्यानंतर जसं आपण त्याच्यावर क्लिक करू, आपल्याला इथं दिसेल की बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी सेकंड नंबरला UGमध्ये हा ऑप्शन दिसेल आपल्याला. जसं आपल्याला हा ऑप्शन दिसल्यानंतर आपण इमिजिएट त्याच्यावर क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्यासमोर डायरेक्टली ही विंडो ओपन होणार आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या नंबरला असेल प्रोफाईल स्टेटस बघू शकता. सेकंड नंबरला आपल्याला जायचं डॉक्युमेंट अपलोड बघू शकता. थर्ड नंबरला अप्लाइड सेशन, त्याच्यामधून तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन रिपोर्ट आणि फीस पेमेंट रिपोर्ट काढू शकता. आणि चौथ्या नंबरला आपण क्लिक केलं तर प्रेफरन्स लिस्ट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. प्रेफरन्स लिस्टला आपल्याला या ठिकाणी चौथ्या नंबरवर क्लिक करायचं आहे. चौथ्या नंबरवर क्लिक केल्यानंतर इमिजिएट काय होणार आहे, इमिजिएट आपल्याला खाली ओपन केल्यानंतर चेक एलिजिबिलिटी या ठिकाणी आपल्याला यायचं आहे. याला आपण क्लिक केल्यानंतर चेक एलिजिबिलिटीला आपण क्लिक केलं नंतर आपल्याला काय दिसेल इथं की आपण प्रेफरन्स टाकू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली या ठिकाणी ॲड प्रेफरन्सवर या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला जायचं आहे. जसं आपण ॲड प्रेफरन्सवर क्लिक करू, आपल्याला आपलं नाव, आपला रँक आणि आपला ऑल इंडिया कोटा हे आपल्याला या ठिकाणी शो होणार आहे. चॉईस फिलिंग अगदी सोपं आहे. कुणीही तुम्ही घरी बसल्या काय करू शकता, चॉईस फिलिंग करू शकता. चॉईस फिलिंगसाठी तुम्हाला वेगळा काही टास्क करायची या ठिकाणी गरज नाही आहे. सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, कॉलेज नेम या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी आपण जेचं कॉलेज सिलेक्ट केलं गव्हर्नमेंटचं. आपला कोटा सिलेक्ट करायचा आहे, स्टेट कोटा. तुम्ही जर समजा 6,000चा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ऑल इंडिया कोटा या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. आणि नंतर आपल्याला सिम्पली इथं इयर मार्किंगवर क्लिक करायचं आहे. इयर मार्किंगला क्लिक केल्यानंतर तिथं दोन ऑप्शन आहेत, एक ओपन रिझर्व. जर तुम्ही रिझर्व कॅटेगरी असाल तर तुम्हाला रिझर्वला क्लिक करायचं आहे आणि सिम्पली ॲड प्रेफरन्सला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जे कॉलेज रिझर्व स्टेट आपला चॉईस फिलिंग या ठिकाणी होणार आहे. सिम्पली आपल्याला अशा पद्धतीनं सर्व प्रोग्रामची चॉईस फिलिंग या ठिकाणी करायची आहे. ओके, सर्व प्रोग्रामची चॉईस फिलिंग आपण अशा पद्धतीनं करणार आहोत. दुसरा आपल्याला कॉलेज सिलेक्ट करायचं, आपण सिम्पली इथं ड्रॅग करणार. आता हे लोकमान्य टिळक याला क्लिक केला आपण, इथं कोटा आपण स्टेट ठेवला. लगेच आपण ॲड प्रेफरन्स आला, ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई आपले या ठिकाणी ॲड झाली. अशा पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांनी लगेच मग सिरियल वाईज तुम्ही काय करू शकता, तुमच्या रँक वाईज, तुमच्या ह्याच्या वाईज तुम्ही काय करू शकता, घरी बसल्या तुम्ही चॉईस फिलिंग या ठिकाणी करू शकता. मोबाईलमध्ये पण करू शकता. त्यामुळे कुणीसुद्धा असं टेन्शन घ्यायचं नाही, पॅनिक व्हायचं नाही आहे. आणि काही अडचण आली तर तुम्ही आम्हाला बिंदास्त या ठिकाणी काय करू शकता, विचारू शकता. अशा पद्धतीनं मी प्राध्यापक अभिषेक पाटील, ओनर ब्राईट फ्युचर मेकर्स, तुमचं या चॉईस फिलिंग संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करतो. सिम्पली तुम्ही BAMS आणि BDS दोन्हीची चॉईस फिलिंग करू शकता. शेवट 23 नंबरपासून सगळे BDSचे कॉलेजेस या ठिकाणी दिलेले आहे. BDS कॉलेज, DY पाटील डेंटल कॉलेज, महात्मा गांधी विद्यालय डेंटल कॉलेज नाशिक,
श्री वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल कॉलेज, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली, असे सर्व प्रेफरन्स आपल्याला दिलेले आहेत. सिम्पली एक प्रेफरन्स तुम्ही ॲड करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना 400+ मार्क आहेत त्यांची चॉईस फिलिंग मी स्वतः करतो आहे. ज्यांना BDSला जायचं आहे त्यांची स्वतः चॉईस फिलिंग करतो आहे. जे अगदी काठावर आहेत, समजा 200, 250, 300च्या आतमध्ये, 350च्या आतमध्ये विद्यार्थी आहेत आणि त्यांना MBBSचं जर त्यांना स्वप्न पडत असतील तर त्यांनी घरी बसले आपलं काय करायचं, चॉईस फिलिंग करून घेणे. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.